नमस्कार मित्रांनो, आता आपण बघतलो ह्या सुकाट असा बारीक बारीक आणि त्याचा मस्तपैकी चुलीवर आपण झणझणीत असा तिकाट बनवतलो। हा कसला सुकाट आहे? या तेंडली सुकाट। सगळी तयारी केलेली आहे, मसाला घेतलेलो हा, सगळं साहित्य रेडी। आणि आता तेल टाकलेला हा जरा तव्या कढईत। काय काय टाकूया? चला पटापट घ्या। लसूण टाका पहिली, मस्तपैकी तडका। आता लसणाची फोडणी दिलेली आहे, त्याच्यात कांदो आणि हो टोमॅटो। थोडंसं कांदो आता लाल कलरचं परतून घेऊया। काय झाला दे रे अकडे। मस्तपैकी झणझणीत थोडंसं लाल होईपर्यंत भाजायचो कांदो। चुलीवरची जेवणाची गंमतच न्यारी हो, किती छान लागतं ना। आता हे तोडलेले असत, साफ केलेले असत अगोदरच, तर त्याका आता मस्तपैकी डायरेक्ट पाण्यात टाकून एका कढईत सोडायचे। मीठ टाकलेला चवीपुरती। आता कढीपत्तो टाकलेलो हा। तर ह्या झणझणीत सुकटाच्या भाजीसोबत ना पिठी असली ना तर वाईट मजा अजून येते। बघूया आता काय होता पुढे। टोमॅटो पडलेलो हा, टमाट्यान जरा वाईट अजून चव येते। मसाला, हळद पडलेली आहे आणि काय काय कोथिंबीर ठेवलेली आहे इथे। माका तर आताच वास मस्तपैकी येऊक लागलो। ही कोकमा कसा किती जेवण चांगला असला तरी आमच्या मालवणात ना कोकम नाही तर काय त्याका मजा नाही। आता ही कोकमा टाकलेली असत, चवीपुरता धुवून टाकूया ना। आणि तिखटाची फोडणी पडलेली आहे। आता ह्याच्यात काय बघूया काय काय टाकलेला। कोकमा पण टाकली आहेत, मस्तपैकी यम्मी अशी डिश। काय जरा परतू खाया। माका तर आताच वास असं भारी येता ना फोडणी टाकल्यावर, खूप आणि खूप मस्त असं वाटतं आताच जेवायचा। आणि ह्या मस्तपैकी भाजी सोबत ना सुंदर अशी पिठी हवी, झणझणीत आणि सणसणीत। मस्त आणि सुंदर आणि झकास। आणि त्याच्यावर आता कोथिंबीर शिवायची। छान।